मराठा आरक्षणाबाबत काल राज्य सरकारने जी-आर काढला आणि या जी-आरच्या विरोधात आज पुण्यातील फुलेवाड्यामध्ये ओबीसी कार्यकर्ते आणि जे नेते आहेत जे लढ्याच्या विरोधात लढत होते ते सगळे या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मौनव्रत करत आहेत. माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, मंगेश ससाने आहेत आणि मृणाल ढोले पाटील आहेत. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आता सगळे मिळून करताय फुलेवाड्यामध्ये? ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी, सावित्रीमाई फुलेंनी या भारत देशाला समतेचं तत्त्व दिलं, सामाजिक न्यायाचं तत्त्व दिलं, शोषितांचा पीडितांचा आवाज बनण्याचं काम केलं. या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पुढाऱ्याचं, आमदाराचं, खासदाराचं, पक्षाचं धोरण ज्या महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय पुढं जात नाही, त्याच गव्हर्नमेंटनं या महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्क अधिकारासंदर्भात किंवा आरक्षणाच्या झोपडीचं जे उद्ध्वस्तीकरण केलं आहे त्या निर्णयाच्या जी-आरच्या विरोधामध्ये आम्ही महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आणि महाराष्ट्रामधल्या शासनाचं लक्ष वेधून घेत आहोत आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीला आम्ही हात जोडून विनंती करत आहोत, बाहेर पडा. त्यांना हात जोडून विनंती करत आहोत की तुमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो तुम्हाला इथून पुढच्या कालावधीत करावा लागेल. तुमचा आमचा प्रतिनिधी तर कोण उरला नाही. एक छगनरावजी भुजबळ सोडले तर बाकीच्या कुठल्याही ओबीसीच्या मंत्र्याला, आमदाराला, लोकप्रतिनिधीला, नगरसेवकाला, महापौरला, ज्यांनी ओबीसी रिझर्वेशनमुळे ज्यांना आपल्या प्रतिनिधित्वाची संधी मिळाली त्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही रस्त्यावर या, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं हक्क अधिकाराचं रिझर्वेशन संपलेलं असेल. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या या फुलेवाड्यामधून, या पवित्र स्थळावरून आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसींना आव्हान करत आहोत, अपील करत आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राज्य सरकारने ओबीसी बाबत ही एक उपसमिती नेमली अशी माहिती आहे. तिचे टर्म ऑफ रेफरन्सेस काय आहेत आम्हाला माहिती नाही. आरक्षणाच्या धोरणावर जर नेमली असेल तर बैल गेला आणि झोपा केला. ह्याच्या पलीकडं या समितीला मला काही मिनिंग आहे असं वाटत नाही. राज्य सरकार तुमच्याशी काय संबंध साधला या संदर्भात तर जाणार नाही मंगेशजी, तुमच्या बाबतीत काय संबंध? तुमच्याबरोबर मृणालजी कुठलाही संपर्क साधलेला नाही. मुळात हे सरकार ओबीसींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यात समिती आपण जेव्हा मागच्याच उपोषण केलं होतं ना त्यावेळेस ही समिती डिक्लेअर केली. म्हणजे आता मुळात आता हाके सरांनी सांगितलं आणि तुम्हीच म्हणालात की मंत्रिमंडळ उपसमिती आहे. आता मुळात हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय कशा संदर्भात आहे? SC ST ओबीसीचे दाखले देण्याचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये. मग आता ओबीसीचे दाखले द्यायचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही संशोधन करताय, सुधारण्याचा हा जी-आर आणलाय. मग तुम्ही ओबीसी नेत्यांना, ओबीसी उपसमितीला विश्वासात घेतलंय का? कॅबिनेटमध्ये हा शासन निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चेला घेतलाय का? कॅबिनेटची याला मंजुरी आहे का? ठीक आहे, विधानसभेच्या पटलावर तुम्ही ठेवला नसेल. रात्री अपरात्री मागच्या वेळेस पण रात्री 1 वाजता तो सगळे सोयरेसारखा तुम्ही ड्राफ्ट काढला. आता त्या सगळे सोयरेचाच दुसरा भाऊ इथं आणलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही सांगताय की ओबीसी उपसमिती ती फक्त कागदावरच आहे. त्यामुळं माझं या आंदोलन, हे जे आमचं काय आता चिंतन आम्ही करायला बसलो आहे, याच्या माध्यमातून ओबीसींना सवाल आहे की तुमच्या मुलांचं भवितव्य, शैक्षणिक प्रवेश, तुमची सरकारी नोकरी आणि ओबीसींनो गावगाड्यातले आलुतेदार, बलुतेदार, तुमचे वडारी, कायकाडी, रामोशी, न्हावी, चिंपी, अहो आमच्यातले आता हे जे आता यांनी जे केलेलं आहे दाखल्यांचा सुळसुळाट होणार आहे. तुम्ही निषेध करताय? हा, नक्कीच सरकारचा निषेधच करतो. तुम्ही आम्हाला का विश्वासात घेतलं नाही? तुम्ही कोणत्या ओबीसी मंत्र्याला घेतलं विश्वासात किंवा ओबीसीच्या प्रतिनिधीला? आमचे दाखले द्यायचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये नक्कीच मी तेच म्हणतोय की भुजबळ साहेब सोडले तर आमचा कोण वाली नाहीये. आणि याच्या माध्यमातून मी म्हणतोय, कुठे गेले आमचे आमदार, खासदार, मंत्री? का तुम्ही मूग गिळून गप्प बसलाय? तुम्ही सांगा तरी की मंगेश सासाने, लक्ष्मण हाके, मृणाल ढोले पाटील, भुजबळ साहेबांचं चुकीचं आहे आणि हा जी-आर ओबीसीचा फायदा करणार आहे. काहीतरी सांगा, काहीतरी बोला ना. यांचं चुकीचं आहे, हा जी-आर बरोबर आहे, जरांगेचं बरोबर आहे, किंवा मग ओबीसीवर अन्याय झालाय, बाहेर निघा, काहीतरी बोला. नाही तर म्हणून घेऊ नका तुम्ही आम्ही ओबीसीचे नेते. तुम्हाला पक्षाने प्रतिनिधित्व दिलंय, तुम्हाला कॅबिनेटमध्ये दिलंय, पक्षाने तुम्हाला आमदारकीचं तिकीट दिलंय, तुम्हाला खासदारकीचं तिकीट दिलंय. का?
तुम्ही काय खूप मोठे नेते म्हणून नाही, तुम्ही ओबीसी आहे म्हणून. त्यामुळं आता ती झूल जी पांघरली ना ते फेका कुठंतरी तुम्ही लाज वाटून द्या. मी विनंती करतो तुम्हाला बर कॅबिनेटमधले जे इतर ओबीसी मिनिस्टर्स आहे तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का नव्हतं, ह्या ड्राफ्टची तुम्हाला कल्पना दिली होती का नव्हती, हे फक्त सांगा ना बाहेर येऊन. बाहेर काय सांगत नाहीत, उपसमिती नेमली आत्ता नेमली म्हणणे सांगतायत ते. नाही, मागच्या वेळेस जेव्हा लक्ष्मण आके सर असतील, मंगेश सर असेल, ज्यावेळेस त्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की ओबीसींच्या प्रश्नांसाठी एक सरकारी समिती पाहिजे. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही करू. त्यांनी ती केली नाही. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, सरकार बदललं. आता मराठा समाजासाठी उपसमिती केली आणि त्याचा उतारा म्हणून की ओबीसी नाराज होऊ नयेत म्हणून त्यांनी ही केलेली आहे. आणि जर ही उपसमिती केली होती, आज केली आहे, मग हा जी आर त्यांनी चर्चा केला का त्याच्यामध्ये ओबीसीचं काय चाललंय काय नाही आजपर्यंत, आणि ओबीसीची उपसमिती केली का आम्हाला तर त्याबद्दल काहीच अजून काय माहिती नाहीये. तर विषय असा आहे ना की कालचा जो जी आर या सरकारने काढलेला आहे की तुम्ही आता ओबीसीना मारून टाकण्याचं एक डेथ वॉरंट साईन केलेलं आहे आणि आता मग मलमपट्टी करून काय फायदा आहे. तर त्यामुळं या सरकारचा या जी आरचा आम्ही ओबीसी समाज म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो. नक्कीच आपण पाहतो की ओबीसी समाज म्हणून तीव्र निषेध करतात. पुण्यातील फुलेवाडामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते धरणे आंदोलनाला बसले आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.